पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची तडकाफडकी बदली। पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मुख्य अधिकारी म्हणून श्री महेश रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महेश रोकडे लवकरच पंढरपूर नगरपालिकेचा कारभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी रोकठोक महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांच्या कामकाजाविषयी सर्वसामान्य नागरिक, वारकरी संप्रदाय आणि भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती। पंढरपूरच्या नाराजीचा सूर राज्याच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला होता। तसेच मंत्रालयात देखील या भोंगळ कारभाराची चर्चा होऊ लागली होती। मुख्य अधिकारी प्रशांत जाधव हे सातत्याने आपल्या दालनामध्ये गैरहजर असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती। नगरपालिका कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक राहिला नव्हता, त्यामुळे नगरपालिका कार्यालयात मनमानी कारभार सुरू होता। या सर्व बाबींच्या तक्रारी राज्य शासनापर्यंत दाखल झाल्या होत्या। त्यामुळे पंढरपूरचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी श्री महेश रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली असून महेश रोकडे हे लवकरच पदभार स्वीकारणार आहेत। डॉक्टर प्रशांत जाधव यांनी पंढरपूर नगरपालिका पदभार अवघ्या 1.5 वर्षापूर्वी स्वीकारला होता। सुरुवातीला त्यांनी चांगल्या प्रकारे कामकाजही केले होते, मात्र कालांतराने त्यांना त्यांच्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नव्हते। नगरपालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांनी छुपा असहकार चळवळ त्यांच्या विरोधात सुरू केली होती। त्यामुळे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांना कामकाज करणे कठीण झाले होते। त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून त्यांना साथही दिली जात नव्हती, त्यामुळे अनेक नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या। वरिष्ठ अधिकारी असून देखील कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्या आदेशाचे पालन करत नव्हते, त्यामुळे त्यांना प्रशासन हाताळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी अनेक बैठका, विविध विकास कामे असल्यामुळे त्यांना सतत कार्यालयात गैरहजर राहावे लागत होते। त्यांच्या गैरहजेरीत प्रशासनातील इतर कर्मचारी यांनी त्यांना सहकार्य न करण्याची छुपी भूमिका घेतली होती। नगरपालिकेत किरकोळ कामाकरिता आलेल्या नागरिकांची कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून अडवणूक केली जात होती। त्यामुळे मुख्य अधिकारी प्रशांत जाधव यांना कामकाज चालवणे कठीण झाले होते। त्यांच्याच कार्यालयातील त्यांचे सहकारी त्यांना साथ देत नसल्यामुळे आणि कामकाजामध्ये त्यांना सहकार्य करत नसल्यामुळे मुख्य अधिकाऱ्याची मोठी अडचण झाली होती। स्वतःच्याच कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात छुपा असहकार चळवळ सुरू केली होती। सर्व बाबींचा ताणतणाव त्यांच्यावर होता। आज त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मुख्य अधिकारी म्हणून मोठा अनुभव असलेले आणि शिस्तप्रिय, कडक असलेले श्री महेश रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लवकरच रोकडे हे पंढरपूर नगरपालिकेचा कारभार स्वीकारणार आहेत, असे त्यांनी रोकठोक महाराष्ट्राशी बोलताना सांगितले। ब्युरो रिपोर्ट, रोकठोक महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।